नमस्कार. आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एकदम खास दिवाळी फराळ स्पेशल, जिथे एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला घरगुती बुंदी लाडू, रवा लाडू व बेसन लाडू, खुसखुशीत होणारी शंकरपाळी, त्याचबरोबर लसूणी शेव, चकली, चिवडा आणि कडकणी. हे सर्व बनवताना मी सांगणार आहे काही खास टिप्स, ज्यामुळे तुमचा फराळ होईल अगदी साखरेसारखा मऊ, शेवेसारखा कुरकुरीत आणि लाडूसारखा एकदम परफेक्ट असा गोल. दिवाळी म्हणजे केवळ प्रकाश नाही, तर आपल्या हाताच्या चवीचा आनंद आहे, नाही का? आणि तोच आनंद मी या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया दीपावलीचा एकदम परफेक्ट होणारा हा फराळ बनवण्यासाठी. सुरुवातीलाच पाहणार आहोत आपण एकदम झटपट होणारी चकली. पहा किती मस्त असा आवाज येतोय, तिची किती छान झालेली आहे याच पद्धतीची आणि बिलकुलही तेलकट होत नाही. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली चकली आहे, तोंडात टाकतात विरघळणारी. सरात मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला लागणार आहे मूग डाळ. तर मूग डाळ इथं पहा मी 1 कप इतकी घेतलेली आहे. त्याच कपाने आपल्याला 2 कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी होणार आहे. पहा आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरचं जे मोठा डबा असतो ना त्याच्यामध्ये घालून घ्यायची. तर पहा या पद्धतीने आपण घालून घेतलेली आहे. 1 इंच वर येईल इतकं आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला बाजूला ठेवायचं. एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर गव्हाचं पीठ हे घालून घ्यायचं. आपण जेवढी डाळ घेतोय त्याच्या दुपटीने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. कॉटनचा एक कपडा घ्यायचा आणि या पद्धतीने छान असं त्याला गाठी मारून एकमेकावर डबे ठेवून घ्यायचे. मोठा डबा खाली ठेवायचा, छोटा त्याच्यावरती ठेवायचा. कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. डबे एकमेकावर ठेवून एक ताटली त्याच्यावर झाकून घ्यायची आणि या पद्धतीने आपण कुकर हे लावून घेऊया. लावून झालं की 2 शिट्ट्या याला देऊन घ्यायच्या आहेत. हाय हीटवर द्या, काही फरक पडत नाही. मुगाची डाळ खूप लवकर शिजल्या जाते. तर पहा हाय हीटवर आपण 2 शिट्ट्या ह्या देऊन घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला कुकर खाली काढायचं आहे आणि छान थंड होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे याच्यातली वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. वाफ गेल्याच्या नंतर त्याची थोडंसं थंड झालं की आपण याला काढून घेऊ. तर पहा पूर्णपणे वाफ गेल्याच्या नंतर आपण दोन्ही म्हणजे पीठ आणि डाळ दोन्ही काढून घेतलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता थोडंसं हे गरम आहे तेव्हाच मी काढत आहे, कारण गरम आहे ना तेव्हा हे खूप लवकर असं मोकळं होतं आहे. तर पहा एकदम गच्च असं हे गव्हाचं पीठ आपलं झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याचे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. तर पहा सुरुवातीला आपण तुकडे जेवढे होतील ना तेवढे हाताने हे तुकडे करून घेतलेले आहेत. एकदम पीठ झालेलं नाही, हलकीशी गोळे आहेत त्याच्यामध्ये. सुरुवातीला आपण छान असं चाळणीनं चाळून घेऊया आणि नंतर जे राहिलेलं ना ते मिक्सरमध्ये सुद्धा काढून घेता येतील. तर पहा सुरुवातीला एक आपण चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं घालून आपल्याला चाळून घ्यायचे. असेच घ्यायचे नाहीत, कारण याच्यामध्ये एखाद गाठी असतात ना, त्या व्यवस्थित आपलं हे पीठ मळता येणार नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे. तर पहा पूर्णपणे आपण चाळून घेतलेलं आहे. जे लहानशा गाठी आहेत ना ते मिक्सरमध्ये थोड्याशा फिरवून घ्यायच्या किंवा हाताने बारीक करून घ्यायच्या. तर या पद्धतीने आपण सर्वही गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मसाले घालायचे. तर सुरुवातीला इथं मी तीळ घातलेले आहेत. तर पहा मोठे 1.5 चमच इतका तीळ आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हातावर छान चोळून ओवा घालायचा आहे मोठा 1 चमच. नंतर कस्तुरी मेथी घालायची आहे 1 चमच आणि घालायचं आहे याच्यामध्ये मिरची पावडर. आता चवीनुसार कमी जास्त करू शकता. मी 1 चमच इतकं घालून घेतलं आहे. त्याच्यानंतर धने पावडर आपण घातलेलं आहे अर्धा चमच. आता सर्वही मसाले घालून झाले, छान मिसळून घेऊया. मीठ इथं विसरले नाही, आपल्याला डाळीत घालायचं आहे त्याच्यामुळे बाजूला ठेवूत आणि इथं घेऊ डाळ. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि हळद दोन्हीही. मीठ छान सर्व भागाला व्यवस्थित लागतं, त्याच्यामुळे डाळीमध्ये मीठ आणि आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही डाळ मस्त अशी आपली शिजलेली आहे आणि खूप जास्त असं पाणी झालेलं नाही किंवा खूप सैलसर झालेलं नाही. खाली गरम आहे ना, तेव्हा आपण जसं हलवूत ना तसं याला चिकटपणा यायला लागतो. तर तुम्ही पाहू शकता छान आपण घडसून घेतलेली आहे डाळ. शक्यतो जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर काय होतं मग पिठाचं प्रमाण खूप कमी होतं आणि डाळ एकदम सैलसर होते, खूप पातळ होते. त्याच्यामुळे
एकदम असं त्याची घट्टसर गोळा येणार नाही, त्याच्यामुळं काय करायचं, खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही. तर पहा आपली डाळ ही घडसून झालेली आहे. पिठावर घालून घ्यायची आणि छान याला मिसळून घ्यायचे. एकाच वेळेला पूर्णपणे घालायची नाही, थोडी थोडीशी घालायची. आता एवढ्या डाळीला एवढंसं पीठ लागतंच, पण काही वेळेला काय होतं, पाण्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर थोडंफार हे सैलसर किंवा घट्टसर होऊ शकतं. तर या पद्धतीनं आपलं हे झालेलं आहे. मला अगदीच थोडंसं पाणी 1-2 ते 3 चमच लागलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तेवढंच घालून घेतलं आहे, बाकी काहीही लागलेलं नाही. आपलं डाळ एकदम छान अशी शिजली गेलेली होती. थोडीशी सैलसर असेल तर तुम्हाला पाणी देखील लागणार नाही. तर आपल्याला एकदम घट्टसर नाही आणि खूप सैलसरसुद्धा गोळा मळायचा नाही. तर पहा या पद्धतीने आपला हा गोळा मळून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम घट्टसुद्धा नाही आणि खूप सैलसरसुद्धा नाही. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला गोळा मळून झाला की लगेचच चकली बनवायची. त्याच्यासाठी पहा मी छान हा धुवून घेतलेत आणि याचा एक गोळा तयार करून घेतला आहे लांबट आकाराचा. आता काय करायचं आहे, आपल्याला जे चकलीचा साचा आहे म्हणजेच आपलं सोरे आहे ते घ्यायचं आहे. त्याला सर्व भागाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे चिकटणार नाही पीठ. आणि जी ताटली आहे आपली प्लेट आहे ती याच्यावर घालून घ्यायची. जे खरखरीत भाग असतो ना ते आपला मधल्या भागाला घालायचा आणि बाकीचा असतो तो खालच्या भागाला घालून पीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये चकलीचं. आणि या पद्धतीने आपल्याला ह्या सोऱ्या लावून घ्यायचं आहे. आता काही वेळेला काय होतं, चकली आपली करते वेळेस येते व्यवस्थित, पण टाकते वेळेस ना मोडते. त्याच्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, प्लेट घेतली छोटीशी, आपली जी पोहे खायला नॉर्मली वापरतो तीच, त्याच्यावर या पद्धतीने चकली घालून घेतलेली आहे. हलक्या हाताने घालायची, म्हणजे कसं आपल्याला त्याला पलटवलं ना तेलामध्ये की व्यवस्थित ते चकली जशास तशी तेलामध्ये सोडता येते, मोडणार नाही अजिबात. तर पहा आपली चकली तयार झाली. याच पद्धतीने दुसऱ्याही करून घेऊता. आता त्याच्याहून थोडंसं मोठ्या साईजचं प्लेट घेतलेलं आहे मी. त्या प्लेटमध्ये याच पद्धतीने आपण 2 करून घेणार आहोत. तुम्ही 2 घ्या, 3 घ्या, म्हणजे एकाच वेळेला आपण 3 ते 4 चकल्या हे तळून घेऊ शकतो ना. त्याच्यामुळे काय करायचं, एका प्लेटवर जेवढ्या येतील 3 ते 4 या पद्धतीने घालून घ्यायच्यात. तर अशाच आपण प्लेटवर घालून घेणार आहोत. जर तुम्हाला अजिबातच जर वाटत असेल तर चकली व्यवस्थित आपली जे येते करते वेळेस, पण तळते वेळेस व्यवस्थित टाकता येणार नाही, मोडेल, तर हे पर्याय तुम्ही नक्की वापरू शकता. तर पहा या पद्धतीने मी सर्वही चकल्या करून घेतलेल्या आहेत. अशाच आपल्याला करून घ्यायच्या आहेत. एका वेळेला फार जास्त करायच्या नाहीत, 7-8 केल्या तरीही चालतील. आता पहा तेल आपलं छान तापलेलं आहे चकल्या तळून. त्याच्यासाठी काय करायचं, तेल तापून झालं की आपण हे चकल्या सोडून द्यायच्या. चकल्या तेलामध्ये आपण सोडल्या की लगेचच त्याला आपल्याला झारी लावायची नाही, चांगलं सेट होऊ द्या, नाहीतर हे मोडायला लागतात. तर पहा छान सेट झालं की छोटीशी झारी घेतली त्यानं मी, आणि या पद्धतीने याला आलटून पलटून आपल्याला छान एकदम करकरीत होईपर्यंत आणि याला तळून घ्यायचं आहे. हलकासा कलर बदललेला आहे तुम्ही पाहू शकता, आणि बिलकुलही तेलकट होणार नाहीत या चकल्या. तर या पद्धतीचे आपण तळून घेतलेले आहे. जास्त वेळ लागणार नाही आणि मी हाय हीटवरच तळलेले आहेत, कारण याच्यामध्ये डाळ थोडीशी शिजलेली असते ना, ओलसर असते, त्याच्यामुळे तुम्ही कमी हीटवर जर तळून घेतल्या ना तर तेलकट होण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं, आपल्याला हाय हीटवरच याला या पद्धतीने तळून घ्यायचं आहे. तर एकदम छान लालसर होईपर्यंत तळायच्या, म्हणजे एकदम अशा कुरकुरीत होतात त्या. तर पहा या पद्धतीने आपण हे करून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत. छानसा कलर बदलला की काढून घेऊच. तर याच पद्धतीने मी सर्वही चकल्या ह्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपल्या ह्या चकल्या बनलेल्या सुद्धा आहेत. मी इथं हातानेच चकली ही घालून घेतलेली आहे, प्लेट वगैरे केले नाही. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्हाला तो पर्याय सांगितलेला आहे, तुम्ही प्लेटनी तेलामध्ये प्लेटच सोडून घेऊ शकता. तर पहा एकदम कुरकुरीत आपली ही चकली तयार झालेली आहे. येतोय ना आवाज? हां येणारच. एकदम मस्त अशी ही कुरकुरीत होते, कडक अजिबात होणार नाही. एकदम खुसखुशीत बिना भाजण्याची आपली ही चकली तयार होते.
अगदी कमी वेळेमध्ये होणारी चकली पाहिली आहे आपण. आता पाहूत एकदम कुरकुरीत जशी मार्केटला मिळते ना तशीच लसूणी शेव, ते सुद्धा घरच्या घरी. चला तर मग सुरुवात करू. अशी शेव घरच्या घरी बनली तर बाजाराची आठवण कधीच येणार नाही. बाजारातली शेव एकदम कुरकुरीत असते, अगदी तशी शेव आज आपण घरच्या घरी करणार आहोत. एकदा केली का 15 दिवस असाच कुरकुरीतपणा याच्यामध्ये राहील. चला तर मग लगेच सुरुवात करू. सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ, म्हणजे चणा डाळीचं पीठ. एकदम बारीक असेल ना ते घ्या. आता पहा, आपण सुरुवातीला चाळून पीठ घेतलेलं आहे, तर इथं 2.5 कप इतकं मी पीठ घेतलेलं आहे, साधारण 250 ग्राम प्रमाणे. तर आता काय करायचं, सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या गाठी काहीही होणार नाही. चाळून झालं की आपल्याला लसूणी शेव करायची. त्याच्यासाठी इथं लसूण घालून घेतलेलं आहे मी 30 ते 40 पाकळ्या. अर्धा चम्मच आपल्याला इथं घालायचं आहे जिरं, मोठा चम्मच आहे त्यांनी अर्धा चम्मच घालून घेतला आहे. पाऊण चम्मच आपल्याला ओवा घालायचा आहे आणि 2 माप या मापाने तेल घालून घ्यायचे. 1 कप घेतलेला आहे, त्या कपातलं थोडंसं पाणी याच्यामध्ये मी घालून घेतले आणि छान याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण काय करू, या पिठामध्ये मिरची पावडर आणि मीठ चवीपुरतं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घालून घेऊ शकता. मी मोठा चम्मच आहे त्याच्यामुळे अर्धा चम्मच घालून घेतलं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, तळणीमध्ये मीठ ना जास्त लागतं. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं याच्यामध्ये हळद घालायची आणि छान याला मिसळून घ्यायचं आहे. तर पहा, हे कोरडे जिन्नस आहेत अगोदरच पिठामध्ये छान मिसळल्या जातील, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला मिरची पावडर वगैरे मिसळून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण लसूण बारीक करून घेतला होता ना, त्याचं पाणी करून घेतलं होतं, ते चाळणीवर घालून त्याची सुद्धा प्युरी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालून या पद्धतीनं आपल्याला एकदम छान असं पीठ हे करून घ्यायचं आहे. एकही गोळा त्याच्यामध्ये झाला नाही पाहिजेत, कारण लसूणी शेव एकदम बारीक त्या चाळणीने आपण काढतो, त्याच्यामध्ये एखादी गाठ जर राहिली तर व्यवस्थित त्याचा आकार येणार नाही. आता इथं 2.5 कप आपलं पीठ होतं, त्याच्यासाठी त्याच कपाने इथं 1 कप आणि वर 2 चम्मच पाणी लागलेलं आहे. त्याच्या इतकंच आपल्याला पाहिजेत. खूप सैलसर करायचं नाही, कारण आकार येणार नाही व्यवस्थित आणि घट्ट झालं तर त्याच्यामध्ये गोळे होण्याची शक्यता राहते. ते या पद्धतीने केलेलं आहे. आता एक साचा घ्यायचा, त्याची जे प्लेट आहे, म्हणजे आपण इथं एक सोऱ्या घेतलेला आहे, त्याची प्लेट आहे ना, जी खरखरती बाजू आहे ते आतल्या भागाला घालून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित हे पलट्या जाते. आता 1 चम्मच घ्यायचं, त्यांनी हे पीठ या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि हा साचा बंद करून घ्यायचा आहे. तर छान फिरवायचा. तर पहा, आपला हा साचा भरून झालेला आहे. आता आपण काय करू, तेल गरम करायला घेऊ. आता तेल गरम झाले की नाही पाहण्यासाठी एक छोटासा याचा पिठाचा गोळा याच्यामध्ये घालून घ्यायचा. छान फुलला तो काढून घेऊत आणि याच्यामध्ये करूत शेव. तर पहा, तेल चांगलं आपल्याला गरम पाहिजेत आणि मीडियम हीटवर नंतर मग गॅस ठेवायचा आहे आणि या पद्धतीनं चांगलं असं आपल्याला म्हणजे शेव ही गाळून घ्यायची आहे. एकदमच एकच लेयर करायची नाही, तर 2 लेयर मी केलेले आहे. तर पाहू शकता, एकदम पातळ ही झालेली नाही. एकदम एकच लेयर जर केल्या तर तळण्यामध्ये खूप लवकर तळल्या जाते, कारण हिचे तार बारीक आहेत ना, त्याच्यामुळं खूप लवकर तळल्या जाते आणि ही तेलामध्ये अशी वितळल्यासारखी होते, वेगवेगळी होते. आता एकजीव होणार नाही. तर पहा, एका साईडने छान सेट होऊ द्यायची आहे आपल्याला. सेट झाली पलटून घ्यायची, दुसऱ्याही साईडनं छान तळू द्यायची आहे. बारीक असल्यामुळे तळायला जास्त वेळ लागणार आहे. 3 मिनटामध्ये तळून होते. 1.5 मिनिट या साईडने आणि 1.5 मिनिट या साईडने, असं करून आपण 3 मिनिट याला तळून घेणार आहोत. तर पहा, याच पद्धतीने आपण दुसरीही करू. चांगली सेट होऊजेपर्यंत जे हलकेसे त्याच्यात बबल्स असतात ना तेलामध्ये, ते पूर्ण जाऊजेपर्यंत आपल्याला पलटून घ्यायचं नाही. ते बबल्स गेले की पलटून घेऊत आणि या पद्धतीने तळून घेऊता. तर पहा, एकदम कुरकुरीत होणारी ही शेव आहे आणि झटपट होते. जशी मार्केटला मिळते ना, अगदी तशीच होते. याच्यामध्ये काहीही चवीला फरक पडत नाही. अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी ही लसूणी शेव नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. पाहताय ना, एकदम छान आणि कुरकुरीत झालेली आहे, बिलकुलही नरम झालेली नाही आणि तेलकट तर अजिबात झालेली नाही. नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. चला तर मग, आता लसूणी शेव झाली. आता करू एकदम परफेक्ट गोल गरगरीत होणारे बुंदीचे लाडू. हे लाडू आपण
भरपूर मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. 1 किलोची बुंदीचे लाडू आहेत. चला मग सुरुवात करू. तिला आपल्याला काय करायचे, बेसनचं पीठ घ्यायचं आहे. आता कपाचं प्रमाण सांगते, तर या कपाने 7 कप ते 7.5 कप इतकं पीठ आहे, म्हणजे 600 ग्राम इतकं आपलं पीठ आहे वजनी जर सांगायचं झालं तर. आता आपण याला स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि शक्यतो बारीक घ्यायचं, म्हणजे एकदम मऊ अशी याची शेव होते. तर पहा, आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून या पद्धतीचं त्याच्यात गोळे न होऊ देता एकसारखं त्याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण बेसन पिठाला, या चण्या डाळीच्या पिठाला जास्त पाणी हे लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे. आणि मी जसं हलवते ना, अगदी त्याच पद्धतीने हलवून एखाद्या त्यामध्ये गाठी झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत. नाही तर काय होतं, जर गाठी झाल्या तर ते व्यवस्थित या चाळणीच्याद्वारे बाहेर पडणार नाहीत आणि त्याच्यामुळे शेव ही व्यवस्थित येणार नाही, एकसारखी होणार नाही. त्याच्यामुळे छान आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे तयार झालं की आपल्याला काय करायचं आहे, एक सोऱ्या घ्यायचा आणि त्याला तुम्ही पाहू शकता मी जाडसर अशी ही चाळणी लावून घेतलेली आहे, कारण आपण एकदम मऊ अशी ही चाचणी घेणार आहोत. त्याच्यामुळं काय करायचं आहे, हिला जाडसर लावायची, जेणेकरून आपली शेवसुद्धा एकदम मऊ होईल. तर पहा, पूर्ण हे सोऱ्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे. आता तळण्यासाठी घेऊता. तर तळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तर त्याच्यामध्ये लहानसा एक गोळा मी घालून पाहिला, तर छान हा पिठाचा गोळा तळून तयार झाला आहे, म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. तर याच पद्धतीने सोऱ्यांनी या पद्धतीने आपल्याला हे शेव याच्यावर घालून घ्यायची आहे. एकदमच बारकी आपण चाळणी घेतलेली नाही, त्याच्यामुळे जाडसर अशी घेतलेली आहे. तर खूप असे त्याचे आपण लेयर करणार नाहीत, हलकेसे एकच किंवा त्याच्यावर थोडासा अर्धा, म्हणजे 1 ते 1.5 लेयर एवढे करणार आहे. बाकी जास्त करायचे नाहीत, कारण तळायलाही वेळ लागतो आणि खूप जास्त वेळ जर तळलं तर हे कडक होऊ शकतं. त्याच्यामुळं आपल्याला जास्त केलेलं नाहीत, एका साईडनी छान तळू द्यायचे आहेत. 1 ते 1.5 मिनटासाठी एका साईडनी छान तळले तर अजून पलटून घेऊन दुसऱ्याही साईडनी करायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण तिखट शेव करतोय ना खायला, तेव्हा थोडीशी कडक असते, पण या पद्धतीने आपल्याला लाडू जर करायचे असतील तर थोडीशी मऊ आपल्याला ठेवावं लागते. खूपच जर कडक झाली तर लाडू आपल्याला चाचणीही कडक घ्यावं लागणार आहे, त्याच्यामुळे लाडूही कडक होणार आहेत. तर पहा, आपण ही तळून घेतलेली आहे, याच पद्धतीने दुसरीही घालूत. आणि आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, कढईमध्ये तेल घेते वेळेस खूप असं वरती घ्यायचं नाही किंवा कढई भरून घ्यायचं नाही. तुम्ही पाहू शकता, जेव्हा आपण हे याच्यामध्ये शेव करतोय, तेलामध्ये ते शेव सोडतोय, तेव्हा तेल वर येतं आहे, बबल्स त्याचे वर येतात. त्याच्यामुळं काय होते, खूपच जर तुम्ही भरून घेतल्या कढई तर खाली पडण्याची किंवा तुम्हाला पोळण्याची शक्यता राहते. तेल शक्यतो कमी घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर पहा, सुरुवातीला आपण हे थोड्याशा तळून घेतल्यात, म्हणजे जेव्हा गरम आहेत ना तेव्हाच आपल्याला शेव ही मोडून घ्यावं लागते. त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला जशी तयार होईल ना तशी ही मोडत राहायची. तर सुरुवातीला 1 2 3 तयार झालत्या, तर याच पद्धतीने मी मोडून घेतलेल्या आहेत. आपल्याला बाकीच्या जशा तळतील तशा मोडून घेऊत. तर पहा, या पद्धतीने आपण ही शेव मोडून घेतलेली आहे, पूर्णपणे झालेली आहे. मी याच पद्धतीने जेव्हा तळे तेव्हाच मोडून घेतलेली आहे. असं आपल्याला याला मोडून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता, ही आपली चांगली मोडून झालेली आहे. आता करू चाचणी. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घ्यायची आहे साखर. आता साखर किती घ्यावं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो इथं साखर वापरलेली आहे. आता याच्या प्रमाणात सांगायचं झालं, कपाच्या प्रमाणात, तर 5 ते 5.5 कप इथं मी साखर वापरलेली आहे. आता याच्यामध्ये पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. फक्त साखर भिजेल एवढंच, जास्त घालायचं नाही. आता आपल्याला गॅसवर ठेवायची आहे. गॅसवर ठेवून याला सारखं ढवळत राहायचं, जोपर्यंत चाचणी येणार नाही ना तोपर्यंत. आपल्याला चाचणी एकदम
साखर होऊजेपर्यंत करायची नाही. हलकासा तिचा तार झाला म्हणजे गोळा यायला लागला की चाचणी आपल्याला समजायची की तयार आहे. तर याच पद्धतीने आपण सारखं हलवून घेऊ. ते 10 मिनिट लागू शकतात. 10 मिनिटाच्या नंतर आपल्याला काय करायची, पाण्याची एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर ही चाचणी हलकीशी त्याच्यामध्ये घालून पाहायची आहे. हलकासा गोळा तयार होतोय, तुम्ही पाहू शकता. आपल्याला खूप जास्त असा साखरेचा गोळा करायचा नाही, कारण आपल्याला लाडू मऊ बनवायचे आहेत. जर तुम्हाला एकदमच कडक जर होत असेल त्याचा गोळा, तर थोडंसं पाणी घालून घ्या त्याच्यामध्ये आणि खूप सैलसर करायचा नाही, नाहीतर हे व्यवस्थित येणार नाही पाक आणि त्याच्यामुळे काय होईल, आपले हे लाडू बसले जातील. तर पहा, आपला हे तयार झालेला आहे. हलकासा त्याचा गोळा होतोय, जास्त होत नाही. पाण्यामध्ये जेव्हा टाकले तेव्हा ते पैसत नाही, असा पैस होत नाही, म्हणजे पाण्याबरोबर तो मिसळत नाही. आता काय करायचं, आपली चाचणी तयार आहे आणि जी शेव आहे ना त्याच्या मधोमध आपल्याला ही चाचणी घालून घ्यायची. तर पहा, जेव्हा आपण चाचणी घालतोय ना तेव्हा आपली ही शेव आहे ना ती चाचणी घातल्या शोषून घेत नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला चाचणी याच्यामध्ये घालून छान हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सैलसर झालेला आहे, खूप असं पातळ झालेलं आहे. इथं घाबरायची काहीच आवश्यकता नाही. आपल्याला काय करायचं आहे, असंच याला 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवायचं आहे. त्याच्यामुळं काय होईल, आपली ही जी शेव आहे ना ते पाक शोषून घेईल आणि एकदम मऊ रसरशीत होईल आणि लाडूही बांधायत त्यावेळेस आपल्याला पोळणार नाही. त्याच्यामुळं काय करू, एक 15 मिनिट बाजूला ठेवून 15 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी मऊ ही झालेली आहे आणि साखर तुम्हाला दिसते ना, या पद्धतीची साखर झाली. अजिबात त्याला चाचणीचं म्हणजे पातळ जी चाचणी असते त्याचं प्रमाण काहीही दिसत नाही. तर साखर तयार झाली. तर आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे. तर पहा, जेवढे तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे आवडतील तशी लाडू तयार करून घ्या. एकदम सोपी ही ट्रिक आहे. काही वेळेला काय होतं, चाचणी आपण खूप अशी घट्ट घेतो, त्याच्यामुळं लगेचच आपल्याला लाडू बांधावं लागतात, हातालाही चटके बसतात. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं, घाई करायची नाही. चाचणी थोडीशी कवळी घ्यायची, मी दाखवली त्याच पद्धतीने याला छान भिजत घालायचं शेवला, म्हणजे लाडू आपले तयार होतात. तर पहा, याच पद्धतीने मी लाडू करून घेतलेले आहेत. आपल्याला जसे लहान मोठे आवडतात त्या पद्धतीचे करून घ्या आणि करायला अतिशय सोपे आहेत, किचकट नाहीत. खूप जणाला काय वाटतं, शेवचे लाडू बुंदीचे लाडू करतो तर किचकट आहेत, तर बिलकुलही किचकट होत नाहीत. जर या प्रमाणात केल्या तर योग्य प्रमाण आहे आणि एकदम मस्त हे लाडू तुमचे मऊ तयार होतात. तर पहा, या पद्धतीचे मी पूर्ण ही लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि मुलांनीही काय केलेत, म्हणजे लहान मोठे झालेले आहेत. तर या प्रमाणात जर केले तर माझे 32 लाडू झालेले आहेत. जर तुम्ही मोठे जर केले तर तुमचे 30 होऊ शकतील आणि अगदी बारीक जे वरती दिसत आहेत त्या पद्धतीने केल्या तर परफेक्ट 40 लाडू याचे बनतात. तर या पद्धतीचे हे लाडू नक्की करून पहा. लाडू झालेत, आता करूत एकदम खुसखुशीत होणारी ही शंकरपाळी. हे जिभेवर ठेवतात ना विरघळणारी आहे. तर आता मग लगेचच सुरुवात करू द्या. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, मैदा घ्यायचा आहे. तर 1 किलो मैदा आहे. तसंच आपलं 250 ग्राम इतकं दूध आहे. तेवढं तूपसुद्धा घेतलेलं आहे आणि साखरसुद्धा वजनी तेवढीच आहे. आता हे झालं वजनी प्रमाण. तुम्हाला कपाचं प्रमाण सांगते, 1 वाटी किंवा कप घ्या, त्याप्रमाणे हे ठरवू शकता. आपल्याला याने 7 कप मैदा घ्यायचा आहे. तसंच 1 कप आणि वर थोडंसं 3 ते 4 चम्मच आपण दूध घेतलेलं आहे. तेवढंच आपल्याला तूपसुद्धा घ्यायचं आहे. एखादा चम्मच वर घेऊ शकता तुम्ही. 240 मिलीचा कप आहे, तर थोडंसं मी वर घेतलेलं आहे 10 मिली. तेवढीच आपल्याला साखर, म्हणजे या कपाने चांगली शीग लावून जाडीची जी साखर असते ना ती मी घेतलेली आहे 250 ग्राम. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व साहित्य एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं आपण याला गरम करू, साखर जोपर्यंत विरघळणार नाही ना तोपर्यंत. तर एका कढईमध्ये मी दूध, त्याच्यामध्ये तूप आणि ही साखर घालून घेतलेली आहे. हलवून घ्यायचं आणि आपल्याला याला काय करायचं आहे, गॅसवर ठेवायचं आहे. आता गॅसवर ठेवायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं. 1 मिनिट लागू शकतो, जास्त वेळ लागणार नाही. आपलं तूप तर गरमच आहे आणि तूप केव्हाही जेव्हा तुम्ही मोजताय ना कपाने किंवा वाटीने, तेव्हा गरम करून मोजा. आता ही साखर आपली विरघळलेली आहे. तर आता काय करणार आहोत आपण, हे काढून घ्यायचं पूर्णपणे आणि एका प्लेटमध्ये हे
घालून घ्यायचं। ज्या प्लेटमध्ये आपल्याला मैदा हा चुरून घ्यायचा आहे ना त्याच्यामध्ये हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे, आपल्या बोटाला सहन होईल इतकं जर झालं की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। गोडामध्ये जर मीठ गेलं ना चवीला उत्तमच लागतं। तर मी पाऊण चमच इतकं मीठ घातलेलं आहे। त्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे आणि मैदा घातल्याच्या नंतर आपल्याला एक सिक्रेट पदार्थ त्याच्यामध्ये घालायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्या शंकरपाळ्याची चव अजूनच वाढणार आहे, दुपटीने वाढणार आहे म्हणल्या तरी चालेल। तर पाऊण कप इथं मी घेतलेली आहे। आपला बिस्किट पुडा असतो ना त्या बिस्किट पुड्याला क्रश करून एकदम बारीक करून त्याची पिठी इथं घेतलेली आहे। चवीला ना एकदम भारी लागते। हे वजनी मसाल तर 90 ग्राम आहे आणि कपानी पाऊण कप इतकं हे आपण बिस्किट घेतलेलं आहे। तुम्हाला जो बिस्किट आवडतो त्याला क्रश करून घेतल्या तरीही चालेल। मी इथं पार्लेजी वापरलेला आहे। तर पाहू शकता हाताला सहीन झाले। आपल्याला यालाच असं मळून घ्यायचं आहे। मळून झालं की गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे। एकदमच थंड करायचं नाही, नाही तर याच्यामध्ये जे तूप आहे ना ते थिजायला लागतं आणि तळूत तेव्हा ते त्याच्यामध्ये गरम व्हायला लागतं, विरघळायला लागतं। त्याच्यामुळे आपली शंकरपाळी ही बिघडू शकतात। त्याच्यामुळे काय करायचं सुरुवातीला गरम आहे तोपर्यंतच मी गोळे करून घेतलेत। आता लगेचच आपल्याला याला लाटून घ्यायचेत। ते एकसारखे गोळे केलेत तर 5 ते 6 इतकं गोळे झालेले आहेत। त्याची एक पोळी लाटून घेऊता आला तो आकार या पोळीचा आपल्याला घ्यायचा आहे आणि हलकीशी जाडीची लाटायची आहे। खूप आपल्याला एकदम पातळ असं करायचं नाही, एकदम खुसखुशीत आपल्याला शंकरपाळे करायचे आहेत। आता पोळी लाटून झाली की त्याला आपल्याला रोल करायचं आहे, जेणेकरून आपल्या शंकरपाळीला एकदम छान लेयर पडणार आहे। त्याच्यामुळे मी काय केले त्या पद्धतीने त्याचा एक रोल तयार करायचा आणि त्याचा एक गोळा तयार करायचा, जसा आपला पोळीचा करतो ना अगदी तसाच, आणि त्याला लाटून घ्यायचा आहे। आता लाटून झालं की त्याचे जे कडा आहेत ना ते आपण कट करून घेऊता। कडा कट करूया की आपल्याला इथं चौरस मिळतो। चौरस मिळाला की आपल्याला काय करायचं आहे, इथं एकदम छोटे छोटे अशी शंकरपाळी कट करून घ्यायचे। आता इथं मी चौकोनीच आकाराची करत आहे। तुम्हाला हवा असेल तो आकार तुम्ही याला डायमंड शेप सुद्धा देऊ शकता, पण या पद्धतीचे केलेत ना एकदम छान खुसखुशीत असे तळले जातात आणि अगदी मोठे मोठे करायचे नाहीत, हलकेसे लहान लहान करायचे, म्हणजे कसं व्यवस्थित असे तळले जातात आणि चवीला सुद्धा तेवढेच भारी लागतात। तर पहा या पद्धतीने पूर्ण हे करून झाले की आपल्याला प्लेटवर घालून घ्यायचेत। या पद्धतीने आपल्याला 2 ते 3 पोळ्याचे हे करून घ्यायचेत आणि लगेचच तळून घ्यायचे। तर पहा दुसऱ्या एका पोळीचे त्याच पद्धतीने करणार आहोत, पण याला या पद्धतीने आपल्याला घडी मारून घेतलेली आहे। कडा मध्यभागी करायच्या, कडा मध्यभागी झाल्या की या साईडची आणि या साईडची कड एकत्र करून आपल्याला इथे एक चौरस मिळतो, त्याला सुद्धा आपल्याला लाटून घ्यायचं आहे। असं न करता तुम्ही अगदीच तसंच लाटून घेतली पोळी तरीही लेयर पडतात, पण कमी प्रमाणात पडतात। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, थोडीशी मेहनत लावायची। पोळी तर आपण लाटतोच, पण या पद्धतीने त्याला रोल करून घ्यायचं, म्हणजे कसं व्यवस्थित असे हे लेयर पडतात। आता या पोळीला सुद्धा आपल्याला ह्या कडा काढून घ्यायच्या आहेत साईडच्या आणि याला सुद्धा चौकोनी आकाराने हे कट करून घ्यायचे आहेत। आता कट करून झाले, आपल्याला दोन्हीही पोळ्याचे शंकरपाळे हे तळायला घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान गरम झाले की नाही पाहण्यासाठी मी इथं छोटासा एक शंकरपाळा टाकून पाहिला, छान फुलून वर आला की तेल समजलं तापलंय ते। आता पूर्णपणे याच्यात शंकरपाळे घालून घ्यायचे, जेवढे कढईमध्ये येतील ना तेवढेच आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे आहेत आणि चांगलं सेट होऊ द्यायचं आहे अर्ध्या मिनिटासाठी। अर्धा मिनिट झाला की झारी लावून आपल्याला हलवून घ्यायचं आहे। पहा आता चांगले सेट झालेले आहेत। आपल्याला काय करायचं आहे, आता याला तळू द्यायचं आहे आणि मधून मधून याला हलवत राहायचं आहे, म्हणजे सर्व साईडला व्यवस्थित असे तळले जातात। झारीने सतत याला ढवळत राहायचं, हलवत राहायचं, म्हणजे व्यवस्थित सर्व भागाला तळतात। सुरुवातीला गॅस आपला हाय हीटवर होता, तेल छान गरम झालं की आपण गॅस कमी करून घेतलेला आहे। मीडियम हीटवर आपल्याला गॅस ठेवायचा आणि एकदम छान हे तळून घ्यायचे आहेत। थोडेसे लालसर झाले ना काढून घेऊता, कारण याच्यामध्ये हीट असते, अजून याला लालसरपणा येतो, त्याच्यामुळे एकदमच इथंच लाल करायचे नाहीत। हलकासा लालसरपणा आला की आपण काढून घेऊ। त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा शंकरपाळी याच्यात घालून घेऊ। असेच आपण पूर्णपणे जरी करून ठेवले एकाच वेळेला आणि तळून घेतल्या तरीही हरकत नाही, पण करते वेळेस तळल्या तर एकतर करायलाही सोपे आणि तळायलाही सोपे।
तुम्ही तळूजेपर्यंतच इकडे पोळी लाटून हे करणं होतात आणि पाहू शकता एकदम मस्त अशी लेयर पडलेली आहे। फक्त काय करायचं जेव्हा आपण शंकरपाळी टाकतो तेव्हा लगेचच झारी लावायची नाही, नाहीतर काय होतं हे शंकरपाळी फुटायला लागतात आणि विरघळल्यासारखे होतात। त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला झारी लावायचं नाही, चांगलं सेट होऊ द्यायचं। सेट झालं की हलवत हलवत याला तळून घ्यायचे। तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त आपले हे 5 ते 6 मिनिटांमध्ये हे तळून होतात। हलकासा कलर बदलू द्यायचा आहे, खूप डार्क करू नका नाहीतर हे करपायला लागतात। तर पहा या पद्धतीने आपले हे शंकरपाळी एकदम खुसखुशीत होणारे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा सुरेख कलर आलेला आहे आणि लेयर तर खूपच छान पडलेले आहेत। तर 1 महिना असेच खुसखुशीत राहणारी ही शंकरपाळी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे। आवडल्यास मला लाईक करून नक्की कळवा। आता पहा शंकरपाळी झाले तर रवा लाडू करूत। आता आपण हे पाकामध्ये केलेले रवा लाडू आहेत, बसणार नाहीत किंवा एकदम मऊ होणारे हे लाडू आहेत। चला तर मग लगेचच सुरुवात करू। तर एकदम मऊ असे हे लाडू होण्यासाठी सुरुवातीला आपण वजनी प्रमाण पाहू तर 500 ग्राम इथं आपला रवा आहे, त्याच्यानंतर साखर आहे आपली 400 ग्राम आणि इथं मी खोबर कीस घेतलेली आहे 125 ग्राम आणि 160 ग्राम आपण घेतलेला आहे तूप। आता वाटीचं प्रमाण सांगते, त्यांनी 5 वाट्या ही रवा आहे, तर 4 वाट्या साखर आहे, 1.5 ते पावणे 2 वाट्या आपली कीस आहे आणि या वाटीने पावणे 2 वाट्या तूप आहे। तूप पातळ करून मोजायचं जेव्हा वाटीने मोजताय ना तेव्हा। आता काय करूच, एक जाड ताळाची कढई ठेवायची आहे आपल्याला, म्हणजे चिकटणार नाही तिला आणि व्यवस्थित आपला रवा भाजला जातो आणि खोलगट ठेवायची म्हणजे हलवायला सोपं पडते। तर पहा छान गरम झाली कढई, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तिथं मी 2 ते 2.5 चमच तूप घालून घेतलं आहे। तूप छान गरम झाले की याच्यामध्ये रवा घालूत आणि 1-2 मिनटासाठी छान याला भाजून घेऊत। ज्या गुठळ्या होतात ना तुपानं त्या याच्यामधल्या मोडून घ्यायच्या आणि या पद्धतीने आपल्याला 1-2 मिनटासाठी छान असं भाजून घ्यायचं। 2 मिनिट झाले की परत त्याच्यामध्ये 2 ते 3 चमच तूप टाकायचं आणि परत याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। असं करत करत आपल्याला 17 ते 18 मिनिट लागणार आहेत। तर पहा असंच करत करत मी 1-2 मिनटाच्या नंतर तूप घालून घ्यायचं, परत त्याला हलवून घ्यायचं, सारखं याला हलवत राहायचं म्हणजे तळाशी लागणार नाही आणि करपणार नाही आणि खूप जास्त आपल्याला डार्क करायचा नाही किंवा पांढरट सुद्धा ठेवायचा नाही। खूप डार्क झाला ना तर त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित बसणार नाही आणि एकदम रखरख असा हा लाडू होईल, मऊ असा होणार नाही। तर पहा छान असा कलर बदललेला आहे, एकदम आपण पांढरा शुभ्र सुद्धा ठेवलेला नाही। आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये खोबरकीस घालून घ्यायची आहे। आता मी खोबरकीस इथं घातलेली आहे। तर पहा हलकीशी ती मऊ असते ना, तर याच्यामध्ये घालून आपल्याला गॅस बंद करून याला 1 मिनिटासाठी छान याच्यामध्येच थोडंसं तूप घालायचं आणि भाजून घ्यायचं। कारण जाड ताळाची कढई आहे ना ती गरमच असते, 1 मिनिटामध्ये छान असं भाजून होतं। तुम्ही गॅस जर चालू ठेवला तर खोबरकीस एकदम पातळ असते, त्याच्यामुळे ती लाल पडू शकते, म्हणून काय करायचे गॅस बंद करून 1 मिनिटासाठी हिला भाजून घ्यायचं। तर पहा छान अशी भाजल्या गेलेली आहे। आता आपण सर्व हे काढून घेऊता आणि करूत पाक। त्याच्यासाठी आपण इथं साखर सुरुवातीला घालून घ्यायची आहे आणि साखर भिजूजेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त पाणी असं त्याच्यामध्ये घालायचं नाही। तर पहा फक्त साखर भिजेल इतकंच मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला साखर विरघळूजेपर्यंत सारखा हाय हीटवर गॅस ठेवायचा आणि साखर पूर्णपणे अशी हलवत हलवत आपल्याला विरघळून घ्यायची आहे। तर पहा विरघळून झाली की सारखीला ढवळत राहायचं, म्हणजे कसं पाक हा खूप जास्त जर त्याला तार जर आला तर काय होईल, व्यवस्थित आपले लाडू हे बनणार नाही। त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला सर्व सतत याला ढवळत राहायचं आहे। सुरुवातीचा पाहू तर पाक आपला बनलेला नाही आणि नंतर काय करायचं आहे जेव्हा आपल्याला वाटेल की पाक छान असा बनतोय तर काय करायचं, एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर या पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये एक छानशी त्याची गोळी घालून पाहायची। हाताला 1 तारी आपल्याला पाक पाहिजे, एक तार तयार झाला या पद्धतीने की आपण काढून घेऊत। तर पहा छान असा तार तयार झालेला आहे। आता आपण काढून घेऊत। कढईसुद्धा आपली हलकी गरम आहे, पाकाला जास्त वेळ लागणार नाही ना, 7 ते 8 मिनिटामध्ये पाक आपला तयार होतो। तर पहा गरम गरम पाक मी याच्यावर घालून घेतलेला आहे, जो रवा आहे ना त्याच्यावर त्याच कढईमध्ये घातलेला आहे। कढई आपली मोठी आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मी घालून घेतला आहे
आता काय करायचे, कढई आपली हलकीशी गरम आहे ना, त्याच्यामध्ये पाक पूर्णपणे मी घालून घेतलेला आहे, शिल्लक बिलकुलही ठेवलेला नाही, कारण शिल्लक बाजूला जर राहिला त्याच्यामध्ये साखरही असते आणि हे मिश्रण आपलं जे लाडू बनवतोय ते आपले सपक होतात, त्याच्यामुळं त्याला गोडवा राहत नाही। त्याच्यामुळं पूर्णपणे पाक घालून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं आपल्याला हे सैलसर वाटते, तर असंच हलवून घेत घेत याला काय करायचं, जसं जसं आपण याला हलवतो ना तसं तसं याला दाळसरपणा यायला लागलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे इलायची पावडर घालून घ्यायची आहे। इलायची पावडर घालून झाली की असंच याला हलवून घ्यायचं आणि अर्ध्या ते 1 तासासाठी बाजूला ठेवायचं। तर पहा 1 तासासाठी मी याला बाजूला ठेवलेलं होतं आणि 1 तासाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा मोकळाफट आपला हा लाडूसाठी मिश्रण तयार झालेलं आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये काहीही घालावं लागत नाही। तर पहा एकदम छान असे लाडू वळल्या जातात, त्याचे एकदम मोकळासुद्धा झालेला नाही किंवा एकदम त्याचा लगदासुद्धा झालेला नाही। या पद्धतीचा झाला ना तर लाडू तुमचे बसणार देखील नाहीत आणि खूप असे कडकसुद्धा होणार नाही। तर या पद्धतीचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि रवासुद्धा छान भाजून घ्यायचा आहे। तर पहा तुम्हाला जसा आवडेल लहान मोठ्या आकाराचा असा लाडू वळवून घ्यायचा आहे। तर या पद्धतीचे आपण हे लाडू आज करणार आहोत। पहा एकदम मस्त असे गोल गरगरीत आपले हे लाडू तयार झालेले आहेत। वर हवी असेल तर मनुका वगैरे घालून घ्या, दिसायलाही छान दिसतं, खायलाही चवीला छान लागतं। तर पहा या पद्धतीचे आपले हे लाडू तयार झालेले आहेत। तुमचा जर पाक बिघडला असेल किंवा खूप असं जास्त जर कडक झाला असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला फिरून घेऊ शकता, पण थंड होऊ द्यायचं, थंड झाल्याच्या नंतर फिरून घ्यायचं। तर पहा पाहत पाहत आपले सर्वही लाडू तयार झालेले आहेत। तर या पद्धतीचे हे रवा लाडू नक्की करून पहा। पाहताय ना एकदम मऊ असे झालेले आहेत। या पद्धतीने केल्यानं तर 1 महिना तुम्ही स्टोर करून सुद्धा ठेवू शकता, बिलकुलही खराब होणार नाहीत। बुंदी लाडू आणि रवा लाडू दोन्हीही लाडू करून झालेत। आता करूत एकदम परफेक्ट होणारे हे बेसनाचे लाडू। चला तर मग लगेच सुरुवात करूत। सुरुवातीला पहा इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आता कपांनी सांगायचं झालं तर 2 कप हे पीठ आहे आणि माप जर सांगायचं झालं तर 250 ग्राम आहे। त्याच्यानंतर आपण पिठी साखर घेतलेली आहे 1 कप। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथं तूप। तर साखरेचं प्रमाण पहा 125 ग्राम आहे आणि तूप आपल्याला 75 ग्राम लागणार आहे। आता काय करायचं आहे, सर्व साहित्य बाजूला घ्यायचं आणि तूप आपल्याला पूर्णपणे पॅनमध्ये घालायचं नाही। इथं 2 चमच आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला 2 चमच तूप घालायचं। आपला पॅन छान गरम झाला, तूप घालून घेतलं, त्याच्यामध्ये हे बेसनचं पीठ घातलेलं आहे। पीठ आपल्या घरचंच आहे, जे रोजच्या वापरण्यामध्ये असते तेच, पण एकदम बारीक असं आहे। थोडंसं बारीक घेतलं ना छान असे होतात। तर पहा आपल्याला सुरुवातीला 2 चमच घालूनच छान असं भाजून घ्यायचं आहे। हलकासा त्याचा कलर बदलला ना की उर्वरित याच्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत। पूर्णपणे सुरुवातीलाच घालायचं नाही, कारण व्यवस्थित भाजलं जात नाही, त्याच्यामुळं सुरुवातीला मी 2 चमचच घालून घेतलं आहे। छान असं भाजून घ्यायचं, उर्वरित नंतर घालून अजूनसुद्धा भाजून घ्यायचं। गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे की 10 ते 15 मिनिट लागू शकतात। आता खूप जास्त प्रमाण नाही आपलं, त्याच्यामुळं मी इथं पॅन वापरलेला आहे। तुम्ही जर अर्धा किलोच्या प्रमाणात किंवा 1 किलोच्या करत असाल तर मोठी अशी जाड ताळाची कढई घ्या। आता हे कमी आहे म्हणून मी आणि इथं वापरलेला आहे। तर पहा छान आपल्याला याला हलवत हलवत एक 10 ते 15 मिनिटासाठी छान भाजून घ्यायचं आहे। आच एकदम कमी ठेवायची, जसं जसं आपण भाजत राहू ना तसं तसं तुम्ही पाहू शकता असं तूप सुटायला लागतं त्याचं आणि एकदम छान हे भाजल्या जातात। एक 15 मिनिट लागू शकतात। तर पहा एकदम छान हे भाजला गेलेलं आहे, तूपसुद्धा छान असं सुटलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। तर दुधाने काय होईल, जे रवाळपणा याला येईल, म्हणजे कसं खाण्याला आणि छान लागतात। त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला इथं अगदीच 1 ते 2 चमच आपल्याला दूध घालून घ्यायचे। नॉर्मल घाला, थंड घाला, काही घाला दूध, काही फरक पडत नाही। दूध घालून याला छान हलवून घेऊता। तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण दूध घातलं तर हे लाडू टिकणार नाहीत, तर दूध हे वाफेद्वारेच जाते, त्याच्यामुळं काही हे व्हायचं नाही, वास वगैरे काहीच येत नाही। इथं दूध घालून घ्यायचं आणि छान याला हलवून घेऊन हे काढून घेऊ। तर पहा एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावर आपल्याला थोडंसं एक 10 मिनिटासाठी पैस करून घ्यायचं आहे
अगदी लगदाच्याचा झालेला नाही, थोडंसं थंड होऊ देऊता. थंड झाल्याच्या नंतर पहा तुम्ही एकदम छान थंड झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी पिठी साखर आपण तयार करून ठेवली ना ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर साखर घालून आपल्याला हातावर छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्हीचा एकजीव होईल आणि आपल्याला लाडू वळायला येईल. तर पहा अगदीच याचा एकदम लगदा असा झालेला नाही, छान असे लाडू वळता येतील असं झाले. जेव्हा आपण हात लावून त्याला चुरगळायला लागू ना तेव्हा हाताच्या उष्णतेने आणि जे साखर टाकली ना त्यांनी छान अशी लाडू वळायसारखे होतात. तर पहा या पद्धतीचे आपले हे झालेले आहेत. आता काय करायचं आहे, हात आपला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हवं असेल तर थोडंसं तुमचा गोळा येत नसेल तर हाताला तेल वगैरे लावून घ्या. तर छान गोळा येतो, आपल्याला कशाचीही आवश्यकता नाही. आता काय करायचं, थोडंसं याच्यावर गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे. तर पहा एकदम छान असा हा आपला लाडू तयार होतोय. अगदी लगदा होणार नाही आणि काहीही न होता एकदम गोल आणि गरगरीत आपला हा लाडू तयार झाला आहे. तर पहा किती सुंदर दिसतोय. आता वरून मी मनुका घालून घेतलेले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते इथं घालून घेतल्या तरीही चालेल, नाही तर गोल जर आवडत असतील असेही केल्या तरीही हरकत नाही. तर पहा याच पद्धतीने आपण सर्वही करून घेऊता. याचप्रमाणे जर केल्या तर एक 10 ते 11 इथे लाडू बनून तयार होतात. पहा या पद्धतीने आपण लाडू हे तयार करून घेऊता. एकदम छान आणि परफेक्ट हे लाडू होतात. जराशीही आपल्या टाळेला वगैरे खाते वेळेस चिकटणार नाहीत. तर पहा एकदम मस्त आपले हे लाडू तयार झालेले आहेत. या पद्धतीचे नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत. आता गोडाच्या वस्तू झाल्यात एकदम खमंग अशी मार्केटला मिळतात ना, तसा चिवडा आज आपण करणार आहोत. तेही पातळ्या पोह्याचा चिवडा आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचे, साहित्य पाहायचे. तर साहित्यामध्ये आपल्याला काय करायचे, पोहे, पातळे पोहे आपण 1 किलो घेतलेत, स्वच्छ निवडून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर दुसरं साहित्य पाहू तर डाळवं घेतलेलं आहे आपण 100 ग्राम. त्याच्यासंग शेंगदाणे घेतले 200 ग्राम, कढीपत्त्याची पानं घेतले 40. आपल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या तिखट मिरच्या आहेत त्या 50 ग्राम घेतल्यात. तेवढेच आपल्याला काजू, मनुका आणि बदामसुद्धा घ्यायचे आहेत. 200 ग्राम तेल घेतलं आहे आणि एकदम पातळ असे काप करून घेतलेत खोबऱ्याचे 100 ग्राम. आता सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला पोहे स्वच्छ चाळून वगैरे घ्यायचे आहेत आणि एका जाड तळाची कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये स्वच्छ असे भाजून घ्यायचे. आता इथं तेल न घालता आपल्याला भाजायचे आहे. तेल घातल्यानं थोडंसं आकसल्यासारखे होतात, त्याच्यामुळं काय करायचं, तेल घालायचं नाही. जाड तळाची कढई घ्यायची जेणेकरून खाली तळाला हे चिकटणार नाहीत. हलवायलासुद्धा 2 उलटणी किंवा झारी जे काय घ्याल तर 2 घ्या. त्याच्यामुळं काय होईल, सर्व भागाला व्यवस्थित असं हलवले जातील आणि हे आपले जे पोहे आहेत ना ते तुटणार नाहीत. तर पहा एक 3 ते 4 मिनिट भाजल्याच्या नंतर एकदम कुरकुरीत आपल्याला हे पोहे मिळतात. तर पोहे आपले हे झालेले आहेत भाजून. आता आपल्याला काय करायचे, साहित्य तळायला घ्यायचे. त्याच्यासाठी सुरुवातीला आपण तेल कढईमध्ये घालून घेऊता. तेल कढईमध्ये झालं की त्याच्याला काय करायचे, आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाण्याला छान लालसा कलर येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. सारखे हलवत राहायचं, म्हणजे एकसारखे सर्व भागाला हे व्यवस्थित तळतात. हलकासा याला सोनेरी कलर आला की हे पूर्णपणे आपण शेंगदाणे काढून घेऊत. आता इथं शेंगदाणे, डाळवं, खोबर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. माझ्या मुलांना शेंगदाणे, डाळवं खूप जास्त प्रमाणात आवडते, मी जास्त प्रमाणात घातलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल कमी घातल्या तरीही हरकत नाही. आता या तेलामध्ये मी खोबर घालून घेतलं आहे. खोबऱ्याचे एकदम बारीक असे काप केले, त्याच्यामुळं तळायला 1-2 मिनिट याला लागणार नाही. तेल छान गरम झालेलं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये लालसर होईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहेत. आता हे काप काढून घ्यायचे खोबऱ्याचे आणि त्याच्यामध्ये डाळवंसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण डाळवं घालूत ना तेव्हा हलकेसे तेलावर बबल्स यायला लागतील. हे बबल्स कमी झाले की आपलं डाळवं एकदम परफेक्ट तळं असं समजायचं. हे लाल वगैरे पडत नाही. लाल पडायच्या या वेळेमध्ये हे करपायला लागते, त्याच्यामुळं काय करायचे, बबल्स कमी झाले की हे डाळवं काढून घ्यायचं. परफेक्ट असं हे तळल्या जाते. आता आपल्याला डाळवं, खोबर, शेंगदाणे सर्वही जिनस तळून झालेत. आता आपल्याला काय करायचे, काजू बदाम होते ना ते आपण घेतलेले ते इथं काप करून
पूर्णपणे तळायचे नाहीत, काप करायचे, म्हणजे कसं एकदम छान असे कुरकुरीत लागतात। काजू बदाम मी दोन्हीही एकाच वेळेला याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। हलकंसं हे तळले की त्याच्यामध्ये मनुकेसुद्धा मी घालून घेतलेत। मनुके घातले की लगेचच आपल्याला याला झारी लावून काढून घ्यायचेत, कारण मनुका तळायला जास्त वेळ लागत नाही, अर्धा सेकंदसुद्धा लागत नाही। त्याच्यामुळं काय करायचं, मनुका तेलामध्ये गेली की लगेचच काढून घ्यायची, नाही तर करपायला लागते। आता हे सर्व जिन्नस तळल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये मिरच्या तळून घ्यायच्या। तर मिरची इथं मी 50 ग्राम इतक्या घेतलेल्या आहेत। खूप तिखट आहेत म्हणून मी कमी घेतलेले आहेत, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त हे करून घेऊ शकता। पण आपल्याला काय करायचं आहे, मिरच्या तळतेवेळेस पूर्णपणे मिरच्या तेलामध्ये घालायच्या नाही, छोटीशी जाळीची जर झारी असेल त्याच्यामध्ये घाला। मी चाळणीमध्येच घालून या पद्धतीने तळून घेतलेले आहेत, म्हणजे बी सर्वत्र हे तेलामध्ये पसरणार नाही। त्याच आपण चाळणीमध्ये कढीपत्तासुद्धा घालून एकदम छान कुरकुरीत असा तळून घेऊता। आता हे सर्व झाल्याच्या नंतर मी इथं लसूण घेतलेला आहे, घरचा लसूण आहे, पाकळ्या थोडेसे लहानसर आहेत, त्याच्यामुळे मी तर 30 ते 40 पाकळ्या ह्या तळून घेणार आहे। हलकासा यालासुद्धा आपल्याला लाल कलर येऊ द्यायचा आहे, खूप डार्क करायचं नाही आणि करपू द्यायचं नाही। तर पहा, हे सर्व तळून झाल्याच्या नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्याच्यासाठी इथं मी 200 ग्राम तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमच जिरं, 1 चमच मोहरी मी घातलेली आहे। छान तडतडली की मिरची पावडर 2 चमच घालायची आहे, 1 चमच हळद पावडर घालायचं आहे, चवीपुरतं मीठ, म्हणजे जेवढी मिरची पावडर वापरली तेवढंच मीठ घातलेलं आहे। अगदी पाऊण चमच आपण इथं हिंग घालायचं आहे, 2 चमच इथे मी पिठी साखर घातलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला असतो ना चिवड्याचा, तो मी घालून घेतलेला आहे, मोठे 2 चमच। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त हे करून घेऊ शकता। आपल्याला धने पावडर आणि जिरं पावडरसुद्धा 2-2 चमच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस घालून झाले, कढई जेव्हा आपण तेल तापलं ना तेव्हाच कढई म्हणजे गॅस आपण बंद करून ठेवला होता, त्याच्यामुळं कसं फोडणीही करपणार नाही। तर आपली फोडणी तयार झाली। आता काय करायचं आहे, मी पोहे जे सुरुवातीला आपण भाजून घेतलेत ना, एका पेपर अंथरून घेतला मोठासा, त्याच्यावर हे घालून घेतलेत। कारण काय होतं, जेव्हा पेपरवर आपण चिवड्याला फोडणीही टाकतो ना, त्याच्यामुळं काय होतं, एकदम मस्त असं हलवता येतं आणि सर्व भागाला व्यवस्थित असं हे लागतं। त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला सर्व जिन्नस मी याच्यावर घालून घेतलेले आहेत। आता काय करायचं, फोडणी याच्यावर पूर्णपणे एकाच वेळेला घालायची नाही, थोडी थोडीशी घालायची नाही, या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे। हलकीशी आपल्याला गरम आहे ना फोडणी, त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला सुरुवातीला झारीने हलवायचं, थंड झाल्याच्या नंतर आपण हलवणार आहोत हाताने हलवायला सगळ्या भागाला व्यवस्थित असं हाताने आपल्याला लावता येतं पोह्याला। त्याच्यामुळं काय करायचं, सुरुवातीला जेव्हा गरम आहे तेव्हा झारीने या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे, नंतर थंड झाल्याच्या नंतर हलक्या हाताने करायचं। त्याच्यामुळं काय होईल, आपले पोहे चुरा होणार नाहीत आणि मोडणार नाहीत। त्याच्यामुळं काय करायचं, हलक्या हाताने या पद्धतीने जसं मी दाखवत आहे ना व्हिडिओमध्ये, अगदी तसंच आपल्याला हे मिसळून घ्यायचं। तर पहा, एकदम मस्त आपले हे कुरकुरीत मार्केटला मिळणारा पोह्याचा चिवडा घरच्या घरी तयार झालेला आहे। चवीला ना मार्केटच्या चिवड्यालासुद्धा मागे टाकणारा हा चिवडा आहे। एक वेळेस ना नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे। आता आपला चिवडा झाला, शेव झाली, लाडू झालेत, आता काय राहिलेत, आता राहिलीत कडकणी, ही सुद्धा नक्की करून पहा। आता कडकणी न करता इथं मी फुलंसुद्धा केलेले आहेत बरं का। हे फुलं ना दिसायला जेवढी सुंदर दिसतात ना, खायलासुद्धा तेवढेच छान लागतात। चला तर मग लगेचच सुरुवात करू। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, साखर घ्यायची आहे। तर 1 वाटीचं प्रमाण घ्या, त्या वाटीने पाऊण वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला सुद्धा कमी इतकी आपल्याला साखर घ्यायची आहे, बारीक असलेली। त्याच्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घालून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटीच पाणी। आता पाणी घालून झालं साखरेमध्ये की रवा घालायचा अर्धी वाटी। त्याच्यानंतर रवा घालून झाला की आपल्याला इथं मैदा घालायचा आहे 1 वाटी। आता तुम्ही 2 वाट्या मैदा किंवा 2 वाट्या गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता। मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, दोन्ही घालून छान याला हलवून घ्यायचं आहे। आता हलवून झालं की आपल्याला काय करायचं, याच्यावर कडकडीत असं तेल गरम केलेलं घालायचं आहे, 1-2 माप।
जास्त घालायचं नाही, 2 चमच मोठ्या चमचनं घातल्या तरीही चालेल, पण कडकडीत घालायचं. थोडंसं थंड होऊ द्यायचं. हाताला सैलसर झालं की आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये साखर आहे, पाणी सुरुवातीला घातलेलं होतं, म्हणजे सुरुवातीला तर आपल्याला अजून याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. चांगलं याला मळून घ्यायचं आणि जर लागल तरच पाणी घालायचं. तर आता मी काय केलं पहा, सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातले होतं, त्याच्यानंतर अजून थोडंसं मी पाणी घातले. जसं पाणी लागेल ना तसं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता इथं मी पाण्याचा वापर केला, हवं असेल तर तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता. तर आपल्याला काय करायचं, याला एकदम सैलसर मळायचं नाही, थोडंसं घट्टसर मळायचं आहे. आणि याच्यामध्ये रवा असल्यामुळं काय होतं, ते अजून हे घट्ट व्हायला लागतं, तरच एकदम चांगले आपल्याला फूल हा तयार होतो. आता पहा, छान मळून झालं. 10 मिनटासाठी बाजूला ठेवू. 10 मिनटाच्या नंतर रवा छान फुलतो. अजून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे 1-2 मिनटासाठी, आणि मळून झालं की आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. फार मोठे करायचे नाहीत. आपली पुरी असते ना त्याच्यापेक्षा थोडीशी लहान करायचे, म्हणजे ही कडाकण ना थोडीशी पातळ असते, त्याच्यामुळे ती कडक होते. आपली पुरी करते वेळेस ती फुगते, त्याच्यामुळे आपण थोडीशी जास्त असं पीठ घेतो. तर पहा, गोळे तयार झाले. आता आपल्याला काय करायचं, याला लाटून घ्यायचं आहे. एक छोटासा गोळा घेतला, तेल लावलं नाही, याला मैदा लावला नाही, पीठ लावलं नाही, काही न लावता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटून कसं घ्यायचं, एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आपण लाटलेलं आहे, म्हणजे बोटंसुद्धा पाठीमागून दिसालेत इतकं आपल्याला पातळ लाटायचं आहे. जाड जर लाटल्या तर ती फुगेल आणि तेलकट होईल, त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायच्यात. आता पहा, सुरुवातीला मी ह्या 2 लाटून घेतल्यात, आणि एकसारख्या जर तुम्हाला वाटत असेल आपल्या एकसारख्या यायला पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला एक वाटी किंवा घरामधला एक डबा कोणताही घ्यायचा, आणि त्यांनी एक गोल अशी पुरी याची लाटून घ्यायची, म्हणजे सर्व ही सारख्या पुऱ्या ह्या तयार होतात. तर पहा, सुरुवातीला आपण कडाकण्या करून घेतल्यात, अर्थात पुऱ्या तयार करून घेतल्यात, बाजूला ठेवूत. आणि आता करूत फुलाची तयारी. एकदम सुंदर असे हे फुलं तयार करण्यासाठी आपल्याला त्या पिठापेक्षा थोडासा गोळा मोठा घ्यायचा आहे. जेव्हा आपण पुरीचा घेतो ना तेव्हा तेवढाच घ्यायचा, आणि काय करायचं पहा, अशी लांबट त्याला लाटून घ्यायचं. गोल लाटायचं नाही, आता आकार व्यवस्थित येत नाही. एकदम पातळ लाटायचं. याला सुद्धा लाटून झालं की आता आपल्याला काय करायचं, एक कड धरायची, आणि त्या कडेनी प्लेट पाडत पाडत आतमध्ये जायचं. पहा, या अंगठ्यानी थोडंसं पीठ धरायचं, आणि त्याचे आतमध्ये हे प्लेट पाडत न्यायचे. जास्त पडणार नाही, 2 ते 3 पडतील. आता 3 प्लेट पडले की त्या साईडनं सुद्धा मी तसंच केलेलं आहे. दोन्ही प्लेट घ्यायची, एक चिमटी त्याला द्यायची, चिमट्याने अशी दाबून घ्यायचं, आणि साईडचे जे आहेत ना घेरं, ते सुद्धा आपल्याला छान असं चिमट्याने दाबून घ्यायचे. तर पहा, फूल तयार झालं. याच पद्धतीने आपल्याला दुसरंही करायचं आहे. प्लेट पाडायच्या, सुरुवातीला अंगठा या साईडला ठेवायचा आणि आतमध्येपर्यंत न्यायचा. दुसऱ्या साईडनंही तशाच प्लेट आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. जे शिल्लकचे 2 त्याचे कडा आहेत ना, त्यासुद्धा छान अशा चिमट्यांनी दाबून घ्यायच्या, म्हणजे तेलामध्ये टाकतेवेळेस सुटणार नाही. याच पद्धतीने आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत. आता पहा, असे करून झाले की आपण तळायला घेऊ. तर या पद्धतीने आपण हे दोन्ही कडाकणे आणि फुलंसुद्धा दोन्हीही तयार करून घेतलेत. आता तळायला घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कडकडीत तेल गरम करायचं. तेल गरम झालं की मीडियम हीटवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे, आणि याच्यामध्ये ह्या कडाकण्या सुरुवातीला घालून घ्यायच्या आहेत. आता घालून झाल्या की छान सेट होऊ देता. एक अर्ध्या मिनटासाठी छान सेट झाल्या की आपल्याला काय करायचं, झारींनी चांगलं याला पलटून घेऊन तळून घ्यायचं. तर पहा, तळायला जास्त वेळ लागणार, कारण कडकडीत तेल आपलं गरम आहे, आणि एकदम पातळ लाटल्यामुळे ते खूप लवकर अशा लालसर होतात. त्यामुळं काय करायचं, आपल्याला एक 2 ते 3 मिनिट लागतात, जास्त वेळ लागणार नाही. 3 मिनटामध्ये आपल्या ह्या कडाकण्या तळून होतात. तर पहा, खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आलटून पलटून आपण याला तळून घेतलेलं आहे. चांगलं तेल नितळू द्यायचं आणि याला काढून घ्यायचं. तर याच पद्धतीने आपण सर्वही कडाकण्या अशा तळून घेऊता. सुरुवातीला काय करायचं, कडाकण्या घालायच्या याच्यामध्ये, आणि चांगलं याला फिरवून घ्यायचं. दोन्हीही साईडनं आलटून पलटून ह्या तळून घ्यायच्या आहेत. तळून झाल्या की तेल त्याच्यामध्येच निचरू द्यायचं आहे, पूर्णपणे जाऊ द्यायचं आहे. तेलकट अजिबात होत नाहीत. नाहीतर मीडियम हीटवर जर गॅस केल्या
तुमचं तर हे तेलकट होतं, त्याच्यामुळं काय करायचं आहे, तेल छान तापू द्यायचं आहे. तेल तापलं की ह्या कडाकण्या त्याच्यामध्ये घालायच्या, नंतर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने आपण दोन्हीही बॅच अशा तळून घेतलेल्या आहेत. याच पद्धतीने सर्वही तळायचे आहेत. आता राहिलेले आता फूल आपल्याला जास्त याच्यामध्ये घालायचे नाही, जेवढे कढईमध्ये येतील ना 2 ते 3 असे हे घालून घ्यायचे आहेत. आणि चांगलं आपल्याला काय करायचं, झारीने थोडेसे असे फूल त्याचे दाबत राहायचे. म्हणजे कसं, ते चिमटी घेतलेली आहे ना तिथं थोडंसं तळायला वेळ लागतो. त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला त्याला थोडा जास्त वेळ लागू शकतो तळायला. त्याच्यामुळं काय करायचं, सारखं याला पलटवत राहायचं, म्हणजे दोन्हीही साईडनं व्यवस्थित असे तळले जातात. तर हे फुलं ना आमच्या इकडे शिदोरीसाठी खूप छान जास्त प्रमाणात असे केले जातात. केले ना असेच 8 दिवस याला काहीही होत नाही, जशाला तसे असेच कुरकुरीत आणि कडक हे राहतात. त्याच्यामुळे नाही करायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला तर तेवढेच भारी लागतात. बिलकुलही नरम होत नाहीत, तेलकट होत नाहीत, काहीही होत नाहीत. तर पहा, या पद्धतीने आपण हे फुलंसुद्धा तळून घेणार आहोत. तर त्याची चिमटी घेतली, तिथं थोडंसं लक्ष ठेवायचं, म्हणजे तिथं थोडा जास्त वेळ लागू शकतो तळायला. किंवा फूल बाजूचं आपल्याला काय करायचं आहे, तळलं की काढून घेतलं तर मधला भाग हा कच्चा राहतो. त्याच्यामुळं थोडेसे लालसर होऊ द्यायचे, खूप लालसर करायचे नाहीत, पण थोडेसे जास्त वेळ तळू द्यायचे कडाकणीपेक्षा. तर पहा, दोन्हीही आपले कडाकणी आणि फूल तयार झालेत. तुम्हाला एक कडाकणी फोडून दाखवते. तर पहा, एकदम खुसखुशीत अशी झाली, अजिबात ही कडक झाली नाही आणि तेलकट तर बिलकुलही झाली नाही. त्याचबरोबर फुलंसुद्धा आपले हे तयार आहेत. करायला जास्त वेळ लागला नाही आणि भरपूर प्रमाणात झालेत. 2.5 वाटी आपले हे सर्व मिळून पीठ होतं, तर त्याच्यामध्ये दोन्ही मिळून 30 झालेली आहेत. तर या पद्धतीची ही फूल आणि कडाकणी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर हा होता आपला दीपावलीचा फराळ. असा फराळ बनवला की ना तर घरभर सुगंध आणि मनभर समाधान येतं. तर या पद्धतीचा नक्की करून पहा आणि जास्तीत जास्त जणांजवळ शेअर करा. पुन्हा भेटूता अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.